मनोज जरांगे पाटील माझ्यासोबत आहेत. अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणार अशी घोषणा त्यांनी केली होती आणि त्यानंतर मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला होता आणि परत ते माझ्यासोबत आहेत. जरांगे पाटील, काय निर्णय ठरला, अंतरवाली की मुंबई गाठायची? अंतरवालीतच आमरण उपोषण होणार आहे. पण मुंबईतलं पण कॅन्सल केलं नाही ना. कोण म्हणलं मुंबईतलं कॅन्सल केलं आहे? पण मुंबई पण कॅन्सल नाही आहे, पण अंतरवालीतच उपोषण होणार आहे. काय असतं, समाजात गैरसमज नको, संभ्रम निर्माण नाही झाला पाहिजे कुठं करायचं. त्यामुळं आंदोलन हे 29 ऑगस्टलाच होणार आहे आणि ते पण अंतरवालीतच होणार आहे. महामुंबईतल्या मराठा बांधवांनी सगळ्यांनी मिळून निवेदन देऊन ठेवलं आहे परवानगीसाठी. परवानगी मिळाली का नाही मिळाली? आंतरवालीत उपोषण होणार, नंतरचा डाव नंतर ठरवू. नंतरचा डाव नंतर ठरवू आपण काय करायचं, आधीच कशाला. पण परवानगीला एखादा विषय देऊन ठेवणं काय अवघड आहे त्याच्यात. त्याच्यात परत आमच्या काही विषय बांधवांचं म्हणणं आहे, आमचा काढायचा आहे. तुमचा काढा आधी, जाऊ दे, आम्ही नंतर काढू, काय त्याला फरक पडला. आम्हाला तुमच्यावर आडं नाही पडायचं. खरं तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष नेमकं कसा करायचा हे सगळ्या महाराष्ट्रानं तुमच्याकडं बघून त्यांनी पाहिलं. मात्र आता या उपोषणादरम्यान मागण्या कोणकोणत्या राहणार आहेत? आता त्या मागण्याचा कटाळा आला हो. सांगू सांगू मला बी सरकार लय पाठ झाल्यास. एखाद्या मंत्र्याच्या पोरानं जर त्याच्यावर पेपर दिला तर 100 मार्क पडते ना. PhD झाली तिचे पाठ करू करू मंत्र्याची. तितकं मी कदरले सांगून मराठ्यांच्या पाठ झाल्यात. एखाद्या वेळेस त्या शहासाहेबाच्या मोदी साहेबासुद्धा पाठ झाले असते ना. आता मराठीच्या मागण्या काय आहेत, उलट त्यांनाच प्रश्न पडत असं सरकार कसं काय देत नाही. फडणवीस आणि शिंदे दोघं जण सांगून सांगून तर कदरून गेलो. आता याच्या पलीकडे काय सांगायचं त्यांना, किती मागण्या सांगायच्या. मध्यंतरी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील नाराज होतात, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती देखील नाराज झाला होतात. मात्र जे काय आता दौरा होता तुमचा, त्या दौऱ्यादरम्यान सरकारकडून काही ज्या मागण्या होत्या सकारात्मक काही चर्चा झाली किंवा त्यांच्याकडून काही मॅसेज वगैरे आला? नाही नाही, आता नसतं बघा. सकारात्मक चर्चा, संवाद हे विषयाच्या पलीकडे आंदोलन गेलेले आहेत. तुम्ही JR काढलेत, 58 लाख नोंदी शोधल्यात, मग त्याचे प्रमाणपत्र द्यायचेत की नाही द्यायचेत? मराठी इथे येऊन थांबलेत. आता तुम्हाला ते प्रमाणपत्र द्यायचेत की नाही द्यायचेत, आणि ज्यांचे प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या व्हॅलिडिटी देणार का नाही देणार तुम्ही, या टोकावरती आहेत मराठी. आता आता तुम्ही काय करणार, कसं करणार, हे विषय नाही आहे. आता तुम्ही JR काढलेत, 1 वर्ष झालं. आता 29 ऑगस्टला 1 वर्ष होईल हैदराबादचं JR काढल्या. तुम्ही देणार का नाही देणार, याच्यावर आहे. आता मराठी तिथं टेकलेत पार, आता टोकावर येतात. मध्यंतरी फडणवीसावर देखील चर्चेच्या दरम्यान मोठी टीका केली, बावनकुळेवरती देखील मोठी टीका केली. मात्र मंत्र्यावरती टीका केल्याच्या नंतर नेमकी काय रिॲक्शन वगैरे आले, असं काही जाणून आलं का तुम्हाला? त्यांना काय त्याचा पश्चाताप होणार आहे? त्यांचा जन्मच जनतेचं वाटोळ करण्यासाठी झालेला आहे. लोकांचं कल्याण करण्यासाठी ते पैदा झालेलीच नाही आहेत. माणसं जन्माला येतात, मग ते कोणत्या जाती धर्मात येतात. आल्याच्या नंतर माणुसकी जिवंत ठेवून गोरगरिबांचं काम कसं करायचं याच्यावरती सगळ्यांचा भर असतो. कुठलाही धर्म, पंथ, जात कुठली असू द्या. परंतु हे यांचा जन्मच याच्यासाठी झाला आहे की मराठ्यांचं वाटोळं कसं करता येईल यासाठी. आणि ते काम पूर्ण करतायत. ते वाटोळं करण्याचं लय तळतळाट लागणार आहे शिंदेला आणि फडणवीसला, ह्या शिरसाटमुळं आणि बावनकुळ्यामुळं. गोरगरिबांच्या लेकरांचं मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असून त्यांचं वाटोळं करायचं ना, लय तळतळाट हाय लागणार आहे यांना सोपं नाही जाणार ते. खरंच शिरसटांनी काय खेळी खेळली असा मेसेज तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला? चांगली खेळी खेळला ना शिरसाट. शिंदे पार संपवायला चालला ते, निघाला ना. तो काय खेळी खेळायला पाहिजे त्याने. शिंदेचा पुरा बाजार कसा उठन पुरी प्लॅनिंग केली शिरसाटनं. आणखीन काय करायला पाहिजे याच्यापेक्षा? खूप चांगली खेळी खेळला ते. जात पडताळणी जी समिती आहे ती न्यायालयाच्या अधीन आहे आणि जे काही प्रमाणपत्र रद्द होण्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या किंवा ते रद्द झाल्याच्या तक्रारी तुम्ही केल्या. मात्र तुम्ही त्याकडं कसं पाहताय? कारण की जर ते त्या समितीनं जर रद्द केले तर न्यायालयाकडे देखील तुम्ही धाव घेतली असते. मात्र हा मोठा वाद जो आहे तो शाब्दिक निर्माण झाला.
तुम्हाला पत्रकार म्हणून नाही पण माणूस म्हणून तुम्हाला तरी हे खरं वाटतं का की सरकारचा हस्तक्षेप नाही म्हणून? यांना काहीच कळत नाहीये. यांना फक्त यांच्या सोयीने कशी निर्णय घ्यायचे एवढंच माहिती आहे यांना, दबाव आणून. म्हणजे जी दहशत माजवली जाते ना सत्तेच्या आडून, ती फडणवीसनी शिंदेने सुरू केली त्याच्या आडून. हे बोलायचा भात हे फक्त बोलायचीच कडी आहे. कोर्टाचं हे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश येतं आणि त्याच्या पलीकडे जाता येत नाही. मग बावनकुळ्यानं काय झक मारली तिची, काय पत्र दिलं? इथं जात पडताळणी समितीने संभाजीनगरला निर्णय दिला व्हॅलिड प्रमाणपत्र देण्याचा निर्णयाच्या बाबत, सकाळी रद्द होतोय. हे बोलायची भाषा आहे फक्त, सरकारचा हस्तक्षेप नाही. सगळं सरकारच करतंय आणि ठरवून चालू आहे. शिंदेनी आणि त्या फडणवीसनी बावनकुळेला ठरवून सांगितलं आणि शिंदेनी त्या शिरसाटला ठरवून सांगितलं. खरं तर बीडमधला एक नगरसेवकाच्या कुणबी प्रमाणपत्राचा विषय जो आहे तो ज्यावेळेस ती निवडणूक सुरू होती त्याच दरम्यान त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेकडे तक्रार केली होती असं त्या ठिकाणी बोललं जाते. आणि आणखीनही ते प्रमाणपत्र रद्द झाले नाही. जो मला वाटतं माजलगावचा कुठला तरी प्रकार आहे, तुम्ही एका बाईटमध्ये देखील तो उल्लेख केला होता. मात्र त्या प्रमाणपत्राचे काही अपडेट किंवा पुढं काय कारवाई झाली असं काही माहिती समोर आली? तुम्हीच आत्ता म्हणले हस्तक्षेप करता येत नाही. बावनकुळे सरकारचा भाग नाही का? मग पत्र काय दिलं तिने? एक तक्रार त्यांनी केली किंवा संबंधित जो पराभूत झालेला जो उमेदवार आहे त्यांनी तक्रार केली. रिमार्क करायचंच नाही ना. आपण हस्तक्षेप करता येत नाही सरकारला. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाण चालताना तुम्ही मीडियात बोलताना रिमार्क करायचंच नाही ना. हे आपल्या अधिकारातच येत नाही म्हणा. ते उद्योग बघा तिकडं तुमचा. फोन करतो कलेक्टरला बावनकुळे आणि मान्य केलं त्याने ते म्हणे बदल म्हणतो आता इथून पुढं की मी मान्य केलं नाही. परळीचे फोन आले आणि त्याच्यावरच मी गडबडून जाऊन ते केलं म्हणून नको म्हणा, माझ्याजवळ पुरावा आहे. जर एखाद्या मंत्र्याकडे जर तक्रार जर केली आणि त्या मंत्र्यानं त्या पत्रावरून जर जे काही कारवाई करता येईल किंवा जे काही चौकशी करता येईल असे आदेश जर दिले तर त्यामध्ये नेमकं वावगं आहे अशा चर्चा देखील पाहायला मिळतात. चांगली गोष्ट, काहीच अवघड नाही. त्याच्याकडे तक्रार आली, त्याने रद्द करायच्या मराठ्यांच्या सांगितल्या, त्याने 50% वर सभे रिमार्क करणं म्हणा. 2% आरक्षण कसं काय गेलं म्हणून काय अडचण आहे? काय हरकत नाही आमच्या रद्द केल्या तर. देशात तर 50%च्या वर लागू नाही ना आरक्षण. 52% कसं काय तेवढं रद्द करायला करणं म्हणा रिमार्क. जमत नाही का? खऱ्या कुणबी नोंदी ज्या आहेत त्या मात्र सरकार बी असो त्या रद्द होत नाहीत. मात्र ज्याच्यामध्ये त्रुटी आहेत त्याच रद्द होत आहेत. काय त्रुटी आहे ते बी सांग ना म्हणा. काय त्रुटी काय आहे? तुमच्या मनात आलं तर खरी आणि तुमच्या मनात आलं तर खोटी. काय त्रुटी आहे? उदाहरणार्थ पुरण्याची, त्याच्या चुलत्याच्या पुढं कुणबी लिहिलेलं आहे. समजा त्या भाषेत, ती कोणची भाषा आहे कोणाला माहीत, त्या भाषेत मुडी फारशीत लिहिलेलं कुणबी आहे. बाकीच्या खाली फक्त कुई आहे. म्हणून अधिकारी काय म्हणतो, ते कुत्रं होतं, कुलकर्णी होतं, कुचा अर्थ. मग कुच्या वर गु आहे, गु 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 असं लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ काय होतो? म्हणजे तुम्ही ठरवणार तेच होणार. ते खरं कसं काय? आणि फारशी कोणाला लिहिता येते? तुमच्याकडे फारशीचा अभ्यासक आहेत का म्हणा सरकारजवळ? मोडी लिपीचे बळस सापडून आणावं लागलेत. हाय 30-40 ते लिहिता कोणाला ती? आतापर्यंत काही सकारात्मक चर्चा वगैरे झाली त्यावरून काही? ते चांगलं करायला आलेलेच नाही आहेत. गोरगरिबांच्या लेकराच्या वेदना असतील, त्यांना त्रास असेल, काही दुःखी असतील ते, तर गोरगरिबांच्या लेकराच्या पाठीवरून हात फिरायचं काम हे राज्यकर्त्यांचं असतं. की लेकरा हो, तुमचं शिक्षणाला, नोकऱ्याला तुमच्या लेकरांचं वाटलं नाही होऊ देणार. त्यांचे आईबाप शेतात राबत आहेत, कष्ट करतात. मग त्यावेळेस त्यांनाही आधार असतो की हे सरकार आपलं आहे, फडणवीस आपला आहे, शिंदे आपला आहे असं वाटत असतं. आणि ज्यावेळेस आपल्या लेकराचं वाटलं होईल त्यावेळेस जर ते मदतीला नाही आले, पाठवून तोंडावून हात नाही फिरेला, तर असं वाटतं की हे फक्त उद्ध्वस्त करायला आलेत मराठ्यांच्या लेकरांचं आयुष्य. हे उद्ध्वस्त करायला आलेत. त्यावेळेस लोक पक्ष नाही बघत, नेता पण नाही बघत. मग आपले जात आणि लेकरं बाळ वाचवण्यासाठी सगळे धरपडे मारतात. खूप मोठं शिंदेनी आणि फडणवीस ते पातक केलं आहे, खूप मोठं. लय तळतळाट लागणार यांना. गोरगरिबांच्या लेकरांचं प्रमाणपत्र रद्द करून वाटोळं करून यांनी लय वाईट काम केलेलं आहे. त्या पापात कधी मरू नये. शिंदेनी एखाद्याचा आशीर्वाद घ्यायचा नाही तर घ्यायला नव्हता पाहिजे, पण हे पाप करायला नको होतं.
हे शिरसाटच्या आणि बावनकुळ्याच्या माध्यमातून हे पाप करायला नको होतं या फडणवीसनी सुद्धा. कारण ही तळतळाट लय लागणार यांना. हे सोपं नाही आहे. माणसात मनच आहे बघा. एखाद्याचा तुम्हाला आशीर्वाद नाही घेता आला तर घेऊ नका, पण वाईट काम करू नका. यांनी इतका मोठा अन्याय केला ना मराठा समाजावरती. लोकांना लय कष्ट करावं लागते, लय कष्ट करावं लागते आणि पोरं शिकावं लागते. आणि यांच्या प्रमाणपत्रामुळं पोरं देश धडू लागते. खरं तर ओबीसी हा ओबीसीचे नेते किंवा ओबीसी म्हणतोय किंवा सरकारनं आमचं वाटोळं केलं, तुमचा देखील रोष जे आहे म्हणजे मराठा समाजाचा जो रोष जो आहे तो देखील सरकारवरती आहे. मग नेमकं सरकारने भलं कुणाचं केलं? ओबीसीचं वाटोळं करायला आम्ही ओबीसीचं त्यातलं 4-5% मागितलं का? ओबीसीने का भरोसा मराठ्यावर? तुमच्यातलं आम्ही 4-5% मागितलं. तुमच्या बांधा शेजारी आमचं 2 एकरचं 7 आहे, आमचं दे म्हणतोय. कम द्यायचं नाही तुम्हाला? पण ही सरकारची चर्चा, नेमकं सरकारने भलं कुणाचं केलं? दोन्ही प्रवर्ग जे आहेत ते नाराज असल्याचं पाहायला मिळतं. नाही, हे त्यांना कळायला पाहिजे ना. मी कोण सांगणार त्यांना? त्यांना कळत नाही का? धनगराला चालता चालता येड्यात काढलं. धनगराला कळत नाही का? तुम्हाला खरं बोलायचंच नाही का आयुष्यात? तुमच्या लेकरा बाळांचं धनगराचं वाटोळं झालं पार, तरी तुम्हाला खरं बोलायचंच नाही का? तुम्हाला पक्ष कोणा नेत्या कोणच बोलायचं का? नेता आणि पक्ष जर मोठा झाला तर तुमचे लेकरं बाळ मोठे होणार आहेत का धनगराचे? धनगराला खरं नाही बोलायचं का? की ह्यो म्हणला होता बाबा आम्हाला आरक्षण देऊ, 15 वर्ष झालं, ह्यो आणखीन द्याय ना. बोलायचं नाही तुम्हाला लेकरा बाळाच्या बाजूनं का? तुम्हाला असं आहे फक्त मराठ्यांच्याच विरोधात बोलायचं आहे? त्याच्यात तुमच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर बोला. या दोन्ही समाजामध्ये ओबीसी असेल किंवा मराठा म्हणजे दोन, हाय कोण रे? पण दोन्ही समाज जे आहेत ते सरकारवरती नाराज आहेत. त्यात म्हणजे काय ओबीसी नेते झाले? ओबीसी झालं थोडं. यामध्ये म्हणजे सरकारनं भलं कुणाचं केलं या दोन समाजामध्ये? अरे मी तेच सांगितलं ना मग आता. हे ओबीसींना लक्षात आलं पाहिजे की हे सरकार जर आपलं वाटोळं करतंय तर आपण मराठ्यांच्या विरोधात कशामुळे जातो विनाकारण? मराठ्यांच्या विरोधात ओबीसीने कधी जायचं? आम्ही तुमच्या 2-4% मागितल्यावर आम्ही फक्त एवढंच नव्हतं, आमची नोंद सापडली असली द्या, आम्हाला देऊ नका. आणखी काय पाहिजे तुम्हाला? तरी तुम्ही मोर्चे काळीत बोंबालणार तिकडं. नेते ओबीसी तर जातच नाही. त्यांच्या लक्षात आलं नोंद सापडली म्हणल्यावर दिलं पाहिजे. ग्रामीण भागातला महाराष्ट्रातला जेवढं ओबीसी आहे त्याला वाटतं नोंद सापडल्यावर दिलं पाहिजे. आणि आम्ही पण म्हणत नाही तुमच्यातले 4-5% द्या, पण आता हे ओबीसीत लक्षात आलं पाहिजे, मायक्रो ओबीसी लक्षात आलं पाहिजे. आपल्या नोकऱ्या कुठं गेल्या बा? पूर्वी आपल्या आजोबा पंजोबाच्या काळात बंजारा समाजाच्या प्लेट असायच्या सगळ्या. राठोड, PSI म्हणून, तहसीलदार म्हणून, फौजदार म्हणून, कुठं जाधव. आता तुम्हाला राठोड कुणीच दिसणार नाही. नाईक नाही, राठोड नाही, काय नाही, काय नाही, जाधव नाही, चव्हाण नाही, काही दिसणार नाही तुम्हाला. या काय किती गुलकस काय झाले ते? कुठंच नाही राहिले ते. हे तर लक्षात आलं पाहिजे ओबीसींच्या. आज काही समाजाचे काय हाल आहेत? महाराष्ट्रात एकच जात आहे फक्त ती. राज्यात 3 आरक्षण आहेत त्यांना. एसटीत आरक्षण आहे त्यांना इथं विदर्भात. खानदेशात एसटी ते आणि मराठवाड्यात ओबीसी ते. इथली पोरगी जर तिकडे दिली तर एससी होती आणि तिकडची पोरगी जर त्यांच्यात इथं दिली तर ती ओबीसी होती. बघा कार्यक्रम. ही सत्य परिस्थिती इथली. धनगराचं बंजारा समाज मायक्रो ओबीसी तर कुठंच नाही राहिला, कुठंच नाहीये. काल नवनाथ वाघमारेंचं जे वक्तव्य पाहायला मिळालं, तुम्ही त्याकडं कसं पाहताय? आणि ते वक्तव्यानंतर ते देखील तुमचे या अगोदरचे जे वक्तव्य आहेत त्या वक्तव्यात देखील त्यांनी एक चर्चा केली. माझ्या अगोदर वक्तव्याला मी म्हणलो काय कोणाची आई कोणाच्या घरात घुसली म्हणलो काय? म्हणलो माझ्या अगोदर समाजाच्या कोणीतरी वाटा गेल्याशिवाय आपण बोललेलो नाही आत्तापर्यंत. कोण लागून गेले रे? झाटूजी. त्यांच्यावर प्रश्न विचारता तुम्ही? असल्या नीच लोकांवरती त्याचे समर्थन करता. पुन्हा मराठ्यांनाच बदलावं लागेल आता. मराठ्याचे पोरं इथून चुकले तरी नाही चुकले म्हणायची, कारण तसे ते वागायलेत. तुम्हाला तसं वागच लागणार आहे आता. बस झालं. हरिश्चंद्राच्या अवलादीसारखं मराठ्यानं वागायचं बंद करा आता. चुकलं तरी बी दोष, नाही चुकलं तरी दोष. ते नाही चुकलं तरी पळत येत. खून केला तरी खून नाही केला म्हणते ते. जरा डोके उजाडले मराठ्यांचे तर बरं होईल. आणि उजाडावंच लागते ना तुम्हाला, नसता मुडदे पडतील. बस झालं ते आता. चुकला तरी म्हणायचं नाही चुकला मराठ्याचा. हे जसे वागतील तशी. कोणत्या ओबीसीच्या आई बहिणी शिवाय दिल्या मी? जातीच्या नेत्याला नाही सोडत, सोडणार बी नाही, सोडणार सुद्धा नाही. खरं तर हा शाब्दिक वाद पाहायला मिळतोय. दुसरीकडे पाहायला गेलं तर 1 महिन्यापासून पावसानं दडी मारली, पिकं सुकायला लागलीत.
तुम्ही दौरा करताय, दौऱ्यादरम्यान देखील रस्त्याच्या कडेची तुम्ही पिकं पाहत असताना खूप मोठी दुरावस्था आहे. मी नुसतं रस्त्यावरच नाही तर शेतात सुद्धा जातो. आणि हे राज्यात होणार आहे. तुमचे पिकं जळले तरी कोणी नाही, तुमची कर्जमाफी नाही झाली तरी कोणी नाही. इथं फडणवीस बसलेला आहे, मोठा अजगर आहे. तो फक्त गिळितोय, शेतकरी गिळितो. त्याला फक्त रोड करायचे मधून वावरातून लोकाच्या. शक्तिपीठ महामार्ग सम्राज्य अमकं तमकं इमान आणीन, कुठं काय आणीन, त्याचं पटऱ्या टाकीन, त्याला असलं करायचं. आता ते अमित शहाचं पोरग दत्तक घेतलं वाटतं महाराष्ट्राने. ते आता पत्रे टाकायचं आणले डोंगरावर, सौर ऊर्जाचं काहीतरी. हां, ते टाकी ते पवनचक्क्या आणल्यात कुंकडून कानू, कोणाच्या वावरात कोणाच्या तिथून रस्ते काढलेत त्यांनी. इथं फक्त माज आणि मगरुरी चालली. इथं त्यांना शिक्षकाचे पगार द्यायचे नाहीत, इथं त्यांना डॉक्टरांचे पगार द्यायचे नाहीत, नर्सचे पगार द्यायचे नाहीत, इथल्या आश्रमशाळेचे पैसे द्यायचे नाहीत. इथं म्हाताऱ्या माणसाला पगार आहेत ते द्यायचे नाहीत, यांना लाडक्या बहिणीचे पैसे द्यायचे नाहीत, यांना विहिरीचे घरकुलाचे पैसे द्यायचे नाही आहेत, यांना अनुदान द्यायचं नाही आहे, पीक विम्याचे पैसे नाही द्यायचे, शेतीमालाला भाव पण नाही वाढायचा. इथं यांना फक्त वरबाडतं कसं येईल एवढीच प्रक्रिया चालू आहे. इथं लोकांनी सुधारले पाहिजे. कसं करून 30,000च्या पगारवाला कसा कंत्राटी पद्धतीत आणायचा आणि 15,000 होत करतो का म्हणायचं, नाही तर जाय घरी. ह्या सगळ्या सिस्टम राबल्यात इथं. इथं म्हणजे प्युअर दहशतवादासारखा खेळ चालू आहे आता. इथं कोणचीच जात जगणार नाही आता, कोणचीच. इथं आपण धोरणात आलो तर जगणार आहेत. नसता यांना फक्त सत्ता आणि सत्तेतून पैसे कमवायचेत आणि त्यांचं वैभव आणि त्यांचे पोरं जिवंत ठेवायचे, त्यांचं ऐश्वर्य वाढवायचं त्यांना. शेतकऱ्याचं गरिबाचं ऐश्वर्य त्यांना वाढायचं नाही. खरं या अगोदर जर पाहिला गेलं तर मागच्या वर्षी दरम्यानच ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती तर तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरून कृषी मंत्र्यांना फोन लावला होता. मात्र यावर्षी पीक विम्याची परिस्थिती तशीच आहे. पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही. पिकं करपतायत, पूर्ण सुकतायत सध्या. तर मात्र या विषयावर तुम्ही कृषी मंत्र्यांशी संवाद वगैरे साधणार? चुकणारच आहे. काय करीन ते कृषी मंत्री भरणे मामा, काय करीन? फडणवीसने सगळे अधिकार घेतलेत. काल टीव्हीला नाही आलं का? आता काय करायचं असलं की फडणवीस मामाकडे जायचं. देवबाप्पा बसलेलेच आहेत वरती, देवबाप्पाकडे जायचं. काय करायचं सांग. आता सगळे अधिकार आहेत. एका दिवशी एखाद्या मंत्र्याला मुतायचं असलं तरी विचारावं लागतं का काय? बावनकुळे कोण रिमार्क करून न्या जा, मुतायला जायचं असलं तर, नाही तर जाऊ नको. तसाच बस पोट का फुगाना तो. परिस्थिती वाईट आहे आता. आता सगळे परत दाखले बी दिले, म्हणजे 1975 पासून आहे ते, 75ला केलेलं आहे ते. मी नाही केलं म्हणजे सगळे मंत्री सुद्धा मेले आता. इथं काही काम नाही राहिलं, अधिकार नाही राहिला कोणाला काहीच. भयानक राज्य आहे हे. भारत देशात हाई महाराष्ट्र राज्य, हे सुद्धा विश्वास बसायला काही दिवस जाणार आहेत आता. इतकं वाईट कृत्य सुरू आहे इथं. इथं कोणालाच काही दिलं जात नाही. मगरुरी काय जे करता येईल ना तितकं दादागिरीनं करून घ्यायचं, सगळं दादागिरीनं करून घ्यायचं. खरं तर अभिजित दिपकेंचं दिल्लीमध्ये आंदोलन झालं. आता ते ग्रामीण भागातले काही जिल्हा परिषद प्राथमिकच्या शाळा आहेत त्याच्यावरती दौरे दाखवायचे, ज्याची ती काही शाळांची दुरावस्था आहे ती दाखवतायत. सरकारकडं ती मागणी पण करतायत ह्या शाळा दुरुस्त हव्यात, नाहीतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा असं देखील त्यांच्याकडून चर्चा पाहायला मिळते. तुम्ही त्याकडे कसं पाहता? इथं सगळे शेतकरी मारायला लागलेत. इथं विद्यार्थ्यांचे MPSCच्या पोरांचे काय हाल आहेत. हे राज्य 100% उद्ध्वस्त करायचं फडणवीसला, 100%. काय समस्या नाही. व्यवसाय करणारे लोक सुद्धा व्यवसाय करता येणार नाही. GST नामकन तमकन. गरीब लोक ग्रामीण महाराष्ट्रातले खेड्यापाड्यातले त्यांच्याला फडणवीसने मीटर आणून बसले. ज्याला कव्हाच 10 वर्षात बिल येणार नाही ती 2 महिन्यातच येतं. इतके बिल, आणि त्याला स्मार्ट नाव दिले. असे देवबाप्पा कलाकार आहेत भाऊ. परत देवबाप्पा म्हणला तेव्हा म्हणून काही म्हणा, देवबाप्पा चांगलं नाव नाही का? हे असे खेळ चालू आहेत. इथं नीट करावं लागणार आहे मराठ्यांना. यांना विलास गुली प्रकरणावरून उद्या बीडमध्ये मोर्चा आहे. त्या मोर्चाला गुणरत्न सदावर्ते देखील येत आहेत. आज सकाळी त्यांची पत्रकार परिषद बाळासाहेब सानप यांची पार पडली. ते असं देखील म्हणतात की बजरंग सोनवणेचा मुलगा त्याच्यामध्ये असेल तरच त्याचं नाव घ्या. आता उद्या त्यावरून मोर्चा आहे, सदावर्ते येत आहेत. तुम्ही त्याकडे कसं पाहता? मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे की त्यांचं लेकरू बाळू गेलं आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. हे मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे.
परंतु अशा महान महान व्यक्ती जर त्याच्यात येणार असेल तर मग मात्र लढा योग्य चालला तो. मग खूप छान पद्धतीनं लढा चालला आहे. मग न्यायाचीच प्रतीक्षा आहे. कारण त्यांचं लेकरू शेवटी पोटचं कोणाचं असं लेकरू गेलं ते कोणत्या जातीचं आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. हे मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे आणि त्या बाप्पांनी पण सांगितलेलं आहे त्याच दिवशी. दुसऱ्या नाही, तिसऱ्या दिवशी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही. त्याच दिवशी सांगितलेलं आहे की कशाला सामोरं जायला तयार आहे. गेले ना ते सामोरं पण गेले. जातवाने देव जातवानसारखंच सांगितलं त्यांनी, चल हो दे चौकशा. केल्या ना चौकशा. असे लपून नाही बसले बिळायनी कुठं इकडं तिकडं. हां, त्रास नाही द्यायचा मोगम त्रास नाही द्यायचा. ती काय बिळात लपून नाही बसला, सामोरं गेला. हे पण एस पीनं बघितलं पाहिजे. यांना तर घुले परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, पण एस पीने एस आय टीने हे सुद्धा बघितलं पाहिजे. एकतर्फी काम नाही केलं पाहिजे. त्यांनी हे पण बघितलं पाहिजे की कुठल्या तरी तिथल्या एका महिलेवरती बलात्कार झाला, तो आरोपी कुठे, तो कसं का सापडत नाही. कारण त्याच दिवशी धन्या त्या कुटुंबांना पण भेटायला गेलेला होता त्या घुलेबंधूच्या. तिथं कुणीतरी त्या धन्याला सांगत होतं की ह्या पोराला आपल्याला सांभाळावं लागन, माने पोराला सांभाळावं लागन. त्याचे फुटेज आहेत. एस पीला यासाठी ते दिसत नाहीत का? तिथंच ते म्हणत होते याला सांभाळावं लागन. तर हे म्हणतो हो हो त्याला सांभाळावं लागन, त्याला सहकार्य करावं लागन. बलात्कार करणाऱ्याला सांभाळतो का तू? बलात्कार करणाऱ्याला सांभाळतो का? आम्ही म्हणलोत का घुलेबंधूचं एक जे खून करणारे त्यांना धरायचं नाही, पुरेमध्ये टाकायचे, सोडायचे नाही. ही नियत लागते, त्याला माणुसकी म्हणतात. तुमच्यावर बाजू आली खून, तो बलात्कार करणारा कुठे? एस पीच्या घरातला पण ठोला का धनेन त्याच्या घरातला पण ठोला? कुठे देऊ त्याला? कसं का नाही यासाठी बोलेन ते? त्या कुटुंबाची अशी देखील अपेक्षा होती की जरांगे पाटीलांनी देखील आमची भेट घ्यायला पाहिजे होती. बोलवलं तर 100% येणार, 100% येणार. पण नाही बोलवलं कारण पहिल्याच दिवशी जाऊन आम्हाला शा दिल्या तिथं काही नसून. बळच गेलो तर म्हणणार याला बोलायचं नव्हतं आम्हाला, ह्यो बळच आला. माझं मरण लक्षात आलं का? मी कोणाच्याही संपदा मुंडेच्या लेकीबाळी सुद्धा मदतीला लावून गेलो. हां, महादेव मुंडेच्या त्यांच्या सुद्धा लेकीबाळीच्या मदतीला लावून गेलो. 100% जाणार. खानदानी मराठ्यांच्या अवलाद आहे, खऱ्या कोणच वाढणार आम्ही. पण तुम्ही नाही बोलवलं आणि तुमची लाभार्थी टोळी आहे परत तिथं परळीची, ती पुन्हा म्हणणार त्याला कायला बोलिलं, त्याला कायला बोलिलं. कालचंच उदाहरण आहे एक, कालचंच इकडं आमच्या तिकडं त्या धन्याच्या कुणीतरी एका वंजारी बांधवाला लय मारलंय. हे हातं फितं मोडून टाकले, त्याचे पाय मोडलेत धन्याच्या टोळीतल्यानी. त्याचे पाहुणे आहेत कोणतरी जवळचे, आता माझ्या ध्यानात नाही राहिलं. कालचाच विषय हो. पुरे हातं मोडलेत, त्याचे पाय मोडलेत. इकडं परतूरकर गाव आहे कुठलं तरी, मला नाही सांगता येतं आता. तिथं मोडून टाकलं त्याला. ते काल वंजारी बंधू सगळे आले होते. मी सांगितलं एस पीला याच्यावर बघा, हे धोरणाला लागलं पाहिजे सगळं. मला द्वेष असतात म्हणलं असतं मरू दे ना दोन्ही बी तिकडं. मी बळत जायचं परत त्यांनी म्हणू नये याला बोलवायचंच नव्हतं आम्हाला, ह्यो काय आला म्हणजे पुन्हा अपमान करून घ्यायचा का? त्यांनी बोलवलं तर दुसऱ्या सकाळी हजर. खरं तर महादेव मुंडे यांच्या कुटुंबाचा लढा जो आहे तो मुख्यमंत्र्यापर्यंत गेला. ते प्रकरणही मोठ्या प्रमाणामध्ये अधिवेशनामध्ये गाजलं, मात्र त्यामध्ये एकही आरोपी अटक नाही. त्याच्यात पुन्हा चौकशी होणार आहे. तुम्ही नुसते माझ्या बघा, मी आहे ना. त्याच्यात पुन्हा चौकशी होणार आहे, पुन्हा तपास होणार आहे, पुन्हा सगळे येणार आहेत. कितीही पळा म्हणा तुम्ही, कुठवर बी पळा, किती सभा ज्ञाना, किती लाखानं कोटीनं खर्च करा, तुम्ही मध्ये जाणार, सडणारच. दुसरी सुट्टीच नाही पुन्हा. तुम्ही कृत्यच इतकं वाईट करताय की प्रचंड. म्हणून आम्ही जिथं जिथं अन्याय झाला तिथं आहेत. गुलेबंधूला न्याय मिळाला पाहिजे पहिल्या दिवशी म्हणणारा माणूस आहे आपण. नसता म्हणलंच नसतो ना, म्हणलं काय गरज आहे म्हणायची. आणि 100% सांगतो आत्ताही, ते आरोपी जेलमध्येच गेले पाहिजेत, ते सुटताच कामा नाहीत. कारण त्यांचं सुद्धा गुलेबंधूचं लेकरू गेलंय. पण याच्याबरोबर त्यांच्यावर जे अन्याय झाला, बलात्कार झाला, ते सुद्धा आरोपी मध्ये टाकले पाहिजेत. हे सुद्धा म्हणणं म्हणा धान्याला, ते नाही जमत का? ते नाही जमत. पट्टी वडगावचं म्हणावं जरा, खून झालाय, तुला जातच कशी दिसते रे? फक्त तुला जातच कशी दिसते? तुला फक्त जातीनं नाही निवडून दिला, मराठ्याने सुद्धा निवडून दिलंय. त्याच्यामध्ये जसं की तुम्ही जसं म्हणलात की मला तिथं बोलवायला पाहिजे होतं घुले प्रकरणामध्ये, मात्र पट्टेवडगाव प्रकरणामध्ये देखील धनंजय मुंडे त्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी निघाले होते, मात्र त्या कुटुंबाकडूनच नकार आला. काही बहाणे जोडीत आहेत, त्यांचेच लोक पेरीत आहेत, तेच करतात सगळे. अहो त्यो
आज तुमचा सगळा देवारा केला ना, काहीच नाही राहिलं, कोणाकडेच काही ठुल नाही त्यांनी. काय राहिलं, काय अस्तित्व होतं गोपीनाथ मुंडे साहेबाचं? मिळेल ना धुळीला. आता समजण्याच्या बाहेर यावं. लाभार्थी टोळीची ऐकून 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 बाकीच्या समाजानं ऐकू नये. त्या समाजाचं आणि आमचं लई प्रेम होतं खूप. याच्यामुळं ना माणसं नाही राहिले. मुंडे साहेबांचं, गोपीनाथ मुंडे साहेबांचं गरिबांना त्यांनी मोठ्या फाशीतून वर काढलेलं आहे. चांगला समाज बनवला. याने सगळ्या धुळीच मिळेला ना. आणखीन तरी लाभार्थी टोळीचं ऐकून त्या समाजानं बाजूला यावा. नसतं ते ऐकत राहील नाही, उद्ध्वस्त करून टाकेन सगळा समाज. एक शेवटचा प्रश्न असणार आहे. राहुल गांधी उद्या पुणे दौऱ्यावरती आहेत, विद्यार्थ्यांची काही संवाद साधणार आहेत. मात्र जे काही विद्यार्थ्यांचे पेपर फुटीचे प्रकरण समोर येत आहेत, तुम्ही त्याकडे कसं पाहताय? हे त्या वडंटेवारला त्यांना सांगा जरा म्हणा आल्यावर थोडं. ये सगळे काँग्रेसचे पेपर फोडिले तिकडं. ते काँग्रेस चाललं वाळून सगळं. जडं धोरणात राहील सांगा. ते 5-6 जण आहेत जरा टिकून, ये 7-8 जणांवर म्हणून तरी बरं आहे. तिकडं ते कराडचं चव्हाण घराणं आहे, तिकडं ते कदमांचं घराणं आहे, हे मला वाटतं देशमुखांचं घराणं आहे. हे 7-8-10 घराणे आहेत. हे टिकून आहे. नाना पटोलेचं एक हे, ते सपकाळचं हे जे घराणे आहे त्यांच्यामुळं काँग्रेस टिकून आहे. तिकडं त्या सोलापूरला शिंदेचं घराणं आहे, यांच्यामुळं थोडे टिकून येत म्हण. जाईन उडून सगळं काँग्रेस तेवढं सांग जाता मग विद्यार्थ्याचं बघ काय आहे ती तेवढं सांग म्हणा. ती वडंटीवार लई ती नेमका काँग्रेसचा आहे का कशाचा आहे का काही मिळत लाग नाही, त्याचा ताळमेळ नाही. तेवढं जाता सांगून जाय म्हणा त्याला नीट राय म्हणून. नाही आहे ते काँग्रेस सगळं संपून जाईल. कवर उडीते नाही थोरात कंपनी ही घराने कवर उडीते. ओके, धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत झालेली चर्चा. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य दुंबेडिया, अंतरवाली, सराटी.